पायऱ्यांवरून वाहणारा स्टेअर्स वॉटरफॉल रील्सवर जितका मस्त दिसतो, खरंच प्रत्यक्ष तिथे जाऊन काही उपयोग आहे का? चला बघूया. आज आहे संडे, सुट्टीचा दिवस, म्हणून बाहेर पडून फिरायला जायचं ठरवलं. समोर चिन्मय आणि सनी दिसले. त्यांना सोबत घेऊन सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग असलेल्या काचल्याच्या स्टेअर्स वॉटरफॉलला आम्ही पोचलो. लोकेशन गोरेगाववरनं येताना काचले गावच्या थोडंसं पुढे. रोडवरून थोडंसं आत गेल्यावर हे स्टेअर्स दिसतात. आज अजिबात पाणी नव्हतं. आता इथे आलोच होतं तर थोडं ट्रेक करायचं ठरवलं आणि पोचलो धबधब्याच्या एकदम वर. इथे येऊन समजलं या धबधब्याला कंटिन्यू पाण्याचा फ्लो नसतो. जर पाऊस पडत असेल तरच इथे पाणी असतं आणि जितकं धबधब्याला पाणी नव्हतं त्याहून जास्त तर आज गर्दी होती इथे. म्हणून थोड्या वेळ थांबून आम्ही इथून रिटर्न निघायचं ठरवलं. आता इतक्या लवकर तर घरी जायचं नव्हतं, म्हणून जाणार कुठे तर गाडी वळवली घोडेघुमला. इथे जात असताना नेहमी हे मंदिर दिसतं, पण आजपर्यंत कधी तिथे गेलो नाही. आता फायनली पोचलो घोडेघुमच्या या फेमस पॉइंटवर. इथे प्रत्येक वीकमध्ये आम्ही एकदा तरी येतो, पण आजपर्यंत कधी इथे यायचा कंटाळा आला नाही. कुठल्याही सीझनमध्ये आलो तरी इथे येऊन मस्तच वाटतं. आता इथे थोड्या वेळ सगळ्यांनी आम्ही गप्पा मारल्या आणि आजूबाजूला बघितलं तर ही छोटी छोटी फुलं उगवलेली. आता इथून घोडेघुम गावात जायचं ठरवलं. या गावात एंट्री करतानाच आपल्याला होतात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन आणि सोमजाई देवीचे दर्शन. थोडंसं पुढे जाऊन गावातून युटर्न मारला आणि रिटर्न निघालो घरी यायला. रोडच्या आजूबाजूला पसरलेला हा हिरवागार गवत बघून मनाला एक वेगळी शांती मिळते. आता फायनली पोचलो गोरेगावच्या ग्राउंडवर. ह्या दोघांना इथे सोडलं आणि तेवढ्यात दीप आला. तो कामातून आत्ताच फ्री झालेला, म्हणून आम्ही दोघं सोबत निघालो राऊंड मारायला. लोकेशन काय फिक्स नव्हतं. तो बोलला आपण एका देवळात जाऊन येऊ आणि आम्ही दोघं पोचलो नवशी गावाजवळ असलेल्या स्वयंभू बोटनेश्वर महादेव मंदिरात. आता कोइन्सिडेन्स असा होता की हाच तो मंदिर जो आपल्याला घोडेघुमवरनं दिसतो. ह्या थोड्याशा पायऱ्या चढून आपण मंदिरापर्यंत सहज पोचतो. आता इथे येऊन बघितलं तर मंदिराला लॉक होता, म्हणून बाहेरनच महादेवाचे दर्शन घेतले आणि पाऊस वाढलेला म्हणून थोडा वेळ तिथेच थांबलो. आजच घोडेघुमला असताना विचार केलेला की ह्या मंदिरात कधीतरी जाऊ, पण आजच योग येईल हे माहीत नव्हतं. आता इथून रिटर्न निघालो घरी आणि डायरेक्ट रात्री जेवण पडलो बाहेर आणि गेलो राऊंड मारायला. असा झाला आजचा डे एंड.